22 वर्ष मला हाच नव्हता, पण आज ती नाही तर आज तिच्यासाठी मी देवाकडे मागतो की आज ती नाही तर तिच्यासाठी मी हे देवाकडे मागतो की 7 वर्ष नाही तर वर्षानुवर्ष हीच बायको मला. मी तेच म्हणत होतो ही मला काय नाही ती तेच म्हणली, पण तिने तेच बोलली नाही शब्द पण तेच होते. ती दुसऱ्या अँगलनी म्हणली, मी दुसऱ्या अँगलनी म्हणली, अर्थ एकच होता. हा सगळं झालं. मी एक चक्कर 7 वेळा पाहिजे नव्हतं ना. तिने काय खाल्लंय का? नाही हॉटेल भाग्यश्री नाही, पण एवढा उपास करून मग काय खायचं झालं तर घरातच सोडायचं. सो मित्रांनो, आता पूजा वगैरे झालेली आहे आणि अस्मिताला रील आम्ही दोघं बाहेर होतो ॲक्च्युली कामाने. सो रील म्हणजे बनवता नाही आलं काय तर आम्ही इथं लाईव्हमध्ये बनवून घेतलं. हा येईल कृष्णा येईल, थांब जरा 4 वेळाच कृष्णा करतो. आता पहिले मी हिला घरी सोडतो, एक काम आहे ते आता तुम्हाला जे सगळं दाखवलं वगैरे. मी ते हिला सोडतो आणि थोडं वेळ निवांत बोलतो तुमच्यासोबत. निवांत बोलूया. नाही मी ते निवंत सांगितलं, फुल स्टोरी आहे माझ्याकडे. मी निवंत सांगतो. चला थांबा जरा, माझा बघायला पाहिजे. अरे मी हिरो दिसतोय ना, जळते ती माझ्या. चावी दे जरा. सो मित्रांनो, आजचा माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा खूप मोठा दिवस आहे की मी छोटा असताना जे एक स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होतंय. आणि पाऊस एवढा घाण पडतोय ना, आता आम्ही निघलोय तिकडं तुम्ही बघा येतं एवढा घाण पाऊस आहे, काय पुढचं तर काही दिसतच नाही. पण विषय असा आहे की एक मूवी आहे अंबट शौकीन. सो त्याच्यामध्ये एक तुमच्या भावाने छोटासा रोल केला आहे, पण स्क्रीनवर दिसणं हे पण लय मोठी गोष्ट आहे. आता मला पण माहिती नाही की किती कसं काय नाही. मी फुल म्हणजे मला लय आनंद होतो खरं तर, आणि मला पोचायचं लवकर तिकडं, कारण की 7:15ला प्रीमियर सुरू होणार आहे. सो मला जायचं आहे आणि आता बघूया आपण पुढं काय होतं कसं होतं. पण हा खूप मोठा आयुष्यातला एक अनुभव आहे. खूप एक आनंद वाटतोय की चला थोडं ना थोडं. आता रील्सला पण असं झालं होतं, 100 मधली एक रील व्हायरल झाली होती, तेव्हा मला कुठंतरी पुढं प्लॅटफॉर्म ओपन झाला. आणि आजचा तो दिवस असू शकतो की फर्स्ट टाईम मला असा चान्स भेटलेला आहे आणि तिथं आपण काम केलं आणि तो रिलीज पण झाला आहे. मराठी मूवीला बहुतेक असं होतं की काम केल्यानंतर लवकर मूवी रिलीज होत नाहीत किंवा प्रॉब्लेम होतात. पण फायनली मी त्यामुळेच पूर्ण सांगत होतो, फायनली आता मूवी रिलीज झाल्या आज सकाळी. सो आता संध्याकाळी प्रीमियर आहे, तर मला बोलवलं होतं. आता मी चाललोय. सो चलो देखते अभी आगे क्या होतं आहे क्या घडतं आहे. आणि मग उद्या मी सगळ्या मित्रांना घेऊन संडेला किंवा सॅटर्डेला मित्रांना घेऊन पिक्चरला जाईल. सो तवा वेगळा बनवतो वेगळा, पण चलो आधी कंटिन्यू करू. आमच्या इंस्टाग्रामला सांगा काहीतरी आता. हां मग मराठी माणसाला व्यापार करण्यासाठी लहान व्यक्ती प्रोत्साहन करतो, मला खूप छान वाटतं. त्यामुळे मराठी माणसानं पुढे यावं आणि व्यवसाय करावा. हो दादा शांततेत घ्या, उगीच हिंसाचार नको. कॅफे आमचं आहे. हो बहिणा बहिणी इकडं कुठलं तुम्ही? अरे केळू हा तुला माझीच बहीण दिसते का रे? काय येडा दिसतो का तुला? अहो आम्ही फक्त कॉपी अभ्यास करत होतो. तुला ना रॅपटॉपशिवाय कळणार नाही. अख्ख्या तुझ्या गाडग्या रिकाम्या करणार आहे. अहो दादा तसं नाही, आम्ही तर फक्त कॉपी अभ्यास करत होतो. मॅटर होणार सीसीटीव्ही इथं व्हिडिओ व्हायरल झाला तर चिंगी अशी नाही ना. असल्याची हंगाडात पडत जाऊ नको. थँक्यू दादा, तुमच्यामुळे वाचलो आज. थँक्यू तुझ्या घरी उद्या वाचलं कॅफेचं बिल 500 600 झालं पाहिजे. आणि तू एकटा नाही, तुझ्या दोस्त मित्र मंडळीला पण सांगायचं इथलं कॅफेचं नाव. उद्यापासून कशाला, आजपासूनच जाहिरात चालू करतो ना, कॅफे लवळे. हे घे तुला पण. अक्षयची विनंती करतो आपण 2 शब्द. काही नाही, सगळं मित्रपरिवार आपलं प्रेम आलेलं आहे. सगळं पुण्यातलं जेवढं केवढं आमचं आहे तेवढं समोर बसलेलं आहे.
आणि आमची खरी ताकद ही सगळी तुम्ही आहात. तुमच्याशिवाय हे काही शक्य नव्हतं. प्रत्येकाने काही ना काही छोटा ना छोटा पार्ट मदत आम्हाला केलेली आहे त्यांच्या परीने. त्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत. संगीता मॅडम प्लीज या. संगीता मॅडम, संगीता तरडे मॅडम प्लीज वर या. काही नाही, खूप महत्वाचं आहे. जास्त सगळ्यांची ओळख वगैरे करून देत नाही. तिथपासून ते इथपर्यंत सगळी महत्वाची लोक ज्यांच्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आणि खास करून आमचे सगळे प्रोड्युसर, सगळ्यात महत्वाचं जे आमच्या बरोबर राहिले, सगळे तंत्रज्ञान लोक, सगळे डीओपी, म्युझिक, सगळे. साई पियुष आले ना वर? साई पियुष का गेले? साई कमा पियुष गेला. ओके. सो जे उत्तम म्युझिक केलंय ते साई पियुष, आपली जोडगोळी, सगळ्यात फेवरेट. चेतन रायकर आलेले आहेत आणि असे असंख्य ऍक्टर आहेत. सो पूजा सावंत अजून 30 मिनिटं ती कुठेतरी अडकली. गौतमी आहे सबसे कातील स्वतः आलेले आहेत. आणि काही नाही, खूप भारी वाटतंय. खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिल्म पोहोचवा. तुमचे इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे टाका. फिल्म आवडली तर जरूर टाका, नाही आवडली तरी टाका, पण टाका. आमच्या प्रेमासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि बाकी काही नाही. बाकी गौतमी, तुझी वाट बघतोय, तू 2 शब्द बोलायस. कसा वाटतोय चित्रपट? छान वाटतोय ना? असंच जास्ती नाही बोलत, असंच मराठी चित्रपटाला प्रेम देत राहा. आणि तुमच्या फ्रेंड असतील, फ्रेंड सर्कल, सगळ्यांना सांगा चित्रपट बघा, कारण की चित्रपट खूप छान आहे. मी पण आता पाहिलाच की नुकतंच सुरूच झाली आहे स्टोरी, तर खरंच खूप छान आहे. मी हसले खूप आता, मला खरंच खूप आवडलंय. आणि हे सगळं तुमच्या प्रेक्षकांमुळे, म्हणून तुमचं सर्वांचं मनापासून आभार. आणि असंच प्रेम देत राहा. थँक्यू. आणि प्लीज जे तुमचे सर्कल, मित्र सर्कल, फ्रेंड सर्कल असतील तर त्यांना आवर्जून सांगा चित्रपट पाहायला. थँक्यू. मी या सिनेमाचा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निखिल वैरागर. आणि आज तब्बल आमचे 17 शो हाऊसफुल होते. हे माझं प्रथम दिग्दर्शक आहे. आणि 17 शो हाऊसफुल करताना मी, गौतमी, पार्थ तलेराव आणि अक्षय टंकसाळे आम्ही हे सगळीकडे फिरत होतो. आणि लोकांना एवढी आवडती आहे ही फिल्म, ते म्हणतात की नाही का खूप भारी आहे. जसं नाव तुमचं आंबट शौकीन आहे, पण ते आंबट शौकीन फिल्म नाहीये. आम्हाला बघितल्यानंतर कळतंय त्या आंबट शौकीन लोकांना धडा बसेल आणि त्यांना कळेल की आयुष्यामध्ये आता कसं वागायचं आणि कसं वावरलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला सगळ्यांना तुम्हालाही सांगायचं आहे की तुम्ही देखील इथनं बाहेर पडल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरती तुम्ही ही स्टोरी लावा आणि त्यांना सांगा की ह्या विषयाचं किती गांभीर्य आहे ते. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना बोलवा आणि थिएटरला सांगा, कारण की मराठी पिक्चर माउथ पब्लिसिटीने खूप चालतो, कारण की त्याला आधीच लिमिटेड शोज मिळत राहतात. तरी आमच्या मागे पॅनोरामा सारखा भक्कम डिस्ट्रीब्युटर आहे. आणि त्याच्यामुळे मला सगळ्यांना तेच सांगायचं की सिनेमा बघा आणि तुम्ही लोकांनाही बघायला लावा. धन्यवाद. समस्त प्रोड्युसर आहेत जे आमच्या सगळ्यात पाठीशी उभे आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या तर्फे प्रफुल्लजी तुम्ही 2 शब्द बोलावेत. मला या सिनेमाबद्दल एकच गोष्ट बोलायची आहे. जेव्हा लाज आपली बोलती थांबवते तेव्हा अन्याय मोकळा सुटतो. त्याच्यासाठी आंबट शौकींसाठी सिनेमा पाहायला पाहिजे. माझी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्या ऍक्टरला की आम्हाला ह्या स्टोरी, तुम्हाला अगर पिक्चर आवडला असेल तुमच्या स्टोरी टाका, टॅग करा, सो दॅट जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज पोहोचेल. थँक्यू. निलेश राठी. कसं वाटतं सिनेमा? खरंच मी बाकीची बरीच कामं केलीत, पण आज पहिल्यांदा असं मला वाटतंय की मी काहीतरी उल्लेखनीय काम केले. ते माझा अक्षय त्याच्यामुळे. आणि तरी सगळ्यांनी सिनेमाची सोशल मीडियावरती स्टोरी टाकावी, आपल्या फॅमिलीजला आणि बाकीच्यांना सांगावं, कारण खरंच अवेअरनेस पाहिजे या गोष्टीचा. कारण आजकाल बऱ्याच लोकांना या लिंक पाठवून त्यांचे व्हिडिओ व्हायरल करून ब्लॅकमेलिंगचा प्रकार चालू आहे. तर कृपया सगळ्यांनी व्हायरल करा बस. जय गणेश. चलो तर आपण लगेच पुढचं चालू करूया. जे आमचे सगळे जे राहिले त्यांच्यासाठी सॉरी, ज्यांना इकडे बोलवायचं राहिलं असेल तर. आणि जे काय ज्यांची नावं बिवं घ्यायची राहिली असतील, खूप लोक आहेत
ते तुम्ही पडद्यावर बघताच आहेत आणि ते सगळं मैत्री आणि या सगळ्या